जेव्हीएम पण म्हणतं की मेन फंक्शनला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर कर, म्हणजे मला डॉट क्लास फाईलचा ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही पडणार. स्टॅटिक या कीवर्डमुळे जेव्हीएम मेन फंक्शनला इझिली ऍक्सेस करू शकतं. डॉट क्लास फाईलचा ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय जेव्हीएम हे करू शकतं. कळलं? मेन स्टॅटिक का लिहायचं ते कळलं का? मग ते झालं किंवा हे झालं. आता ही स्टॅटिक मेथड आहे, ही ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला जर ऑब्जेक्टची गरज पडत नसेल तर सेम, तर मी ह्याच्या आतमध्ये जशी पब्लिक वॉइड ऍड मेन लिहिली तशीच पब्लिक स्टॅटिक सर ही स्टॅटिक आहे आपली मेथड, हिला ऑब्जेक्ट करायची गरज पडेल का क्रिएट? मानसी पडेल का गरज? कशाला सर? परत बॅक. जर ह्या मेन मेथडला आपल्याला जर ऍक्सेस करायसाठी ह्या मेन मेथडला ऑब्जेक्ट करायची क्रिएट करायची गरज नाहीये, तर ह्या स्टॅटिक वॉइड सबला जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला त्याचा ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज आहे का? नाही, कारण ती काय आहे? स्टॅटिक आहे. हा, कळलं? मग आता जर मला कॉल करायचा असेल तर डायरेक्टली मी काय लिहिणार? त्या मेथडचं नेम. नेम. हो. तेच जर आपण क्रिएट नाही केलं आणि ही नॉन स्टॅटिक मेथड कॉल करायचं असेल तर ती ऍक्सेस होईल का? नाही, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. हा, कळलं आता स्टॅटिक काय आहे, नॉन स्टॅटिक काय आहे, आणि स्टॅटिक हो. वापरायचंय, आणि मेन मेथड पासूनच आपलं एक्झिक्युशन स्टार्ट का होतं. तुमच्या ह्याच्यावरती किती बी कोड असू द्या, त्याच्या खाली किती बी कोड असू द्या, आपल्या कोडचं स्टार्टिंग हे मेन मेथडनेच होतं. जे की आपण इथे पण शिकलो होतो की सगळ्यात जावाचं पहिल्यांदा ज्यावेळेस कोड हे होतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा कोणती फाईल पुश होती? इथं लाईन असेल बघ. जेव्हीएम काय करतं, ते आपलं जेव्हीएम मधला क्लास लोडर काय करतो, कंपायलर आपला इथे असेल मे बी, फर्स्ट आपली सगळ्यात पहिल्यांदा क्लास लोडर काय करतो, क्लास लोडर डॉट क्लास फाईल हार्ड डिस्क वरून लोड करतो. क्लास लोडर डॉट क्लास फाईल मध्ये बाईट कोड चेक करतो, बाईट कोड सोबत छेडाछेड झाले असेल तर एरर देतो. क्लास फाईल मधील बाईट कोड चेक करताना त्याच्यामध्ये मेन फंक्शन आहे का ना ते पण चेक करतो. जर मेन फंक्शन नसेल तर तो डायरेक्टली तिथे एरर देतो. कळलं? जर फंक्शन बाईट कोड मध्ये नसेल तर मेन फंक्शन इज नॉट फाउंड असा एरर देतो. कळलं आता? ह्याच लाईन पासून आपला कोड का रन होतो? त्याच्यामुळं आपण जावाचा कोणता बी कोड लिहिताना त्याला एक्झिक्युशन करताना आपण कुठून स्टार्ट करतो? पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मधून. कळलं? येस सर. आता पुढे आता समजा जर मी सगळ्या मेथड्स इथं ज्या करतोय सगळ्या स्टॅटिक बनवतोय, ठीक आहे. तुम्हाला ह्या ए ला ऍक्सेस करायचे, बी ला पण ऍक्सेस करायचे. इथं ऍक्सेस होईल का तो? मला इथं ऍडिशन प्रिंट करायची ए ची आणि बी ची, तर इथे ऍक्सेस होईल का तो? दोन्ही तिन्ही पण मेथड स्टॅटिक येतात. स्टॅटिक मेथड असेल तर त्याचा ऑब्जेक्ट व्हेरिएबल्सला आणि मेथड्सला ऍक्सेस करायसाठी त्या क्लासच्या स्टॅटिक व्हेरिएबल्स आणि स्टॅटिक मेथडला ऍक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज पडत नाही.
तर ह्या पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये आपल्याला वरच्या दोन्ही मेथडचे ऑब्जेक्ट म्हणजे आपले व्हेरिएबल्स ऍक्सेस तर होतील का? होतील ना, जोरात आवाज येत नाही मला. होतील 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 ना? हो. तर जर ऍक्सेस करायचं असेल तर मी काय करणार int p is equal to addition a plus b. काय सांगते ते? सर ते घ्यावं लागेल ना, पण ऍड आणि सब, ते मेथड ऍड आणि सब घ्यावं लागेल आता सांगतो स्टॅटिक. ऐका, आता ऐका, आपण मेथड आपण काय केलं, मेथड स्टॅटिक केली, व्हेरिएबल स्टॅटिक केले का? नाही, नाही. आपल्याला काय करावं लागेल, स्टॅटिक व्हेरिएबल पण काय करावं लागेल, स्टॅटिक करावं लागतील. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडेल का? नाही, मग त्याच्या आतमधलं नाही होत का व्हेरिएबल? आता मला एक सांगा, जर मेथडच्या आत असेल तर त्या मेथडच्या आत असणाऱ्याला व्हेरिएबलला काय म्हणतो आपण? स्कोप ऑफ व्हेरिएबल्स आपण बघितलं नसेल ना, दाखवतो. वाचे लोकल व्हेरिएबल्स आणि ग्लोबल व्हेरिएबल्स. जे व्हेरिएबल्स आपण मेथडच्या आतमध्ये डिफाईन केलेले असतात त्यांना काय म्हणतात? आता इथं लोकल व्हेरिएबल्स कोणते कोणते येतात? तो रिपीट एकदा करा ना. लोकल व्हेरिएबल लोकल जे व्हेरिएबल्स मेथडच्या आतमध्ये असतात. आता मेथडच्या आतमध्ये म्हणजे ही मेथड आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ऍड. ऍडच्या आतमध्ये मी एक व्हेरिएबल लिहिला इथं इंट a इज इक्वल टू 10. ठीक आहे, तर हा कोणता झाला? लोकल. आणि तेच ग्लोबल व्हेरिएबल, जे व्हेरिएबल्स मेथडच्या बाहेर डिफाईन केलेले असतात त्यांना काय म्हणतात? ग्लोबल व्हेरिएबल्स. कळलं? ग्लोबल व्हेरिएबल. येस सर. मग इथं ग्लोबल कोणता आहे? इंट a is equals to 10. तर त्याला आपण स्टॅटिक नाही केलं, नॉर्मल हे दिला मी, a इज इक्वल टू 10 केला. ठीक आहे, आता इथे स्टॅटिक किती येतात? आपलं सॉरी, इथे ग्लोबल व्हेरिएबल्स आणि लोकल व्हेरिएबल्स किती येतात? 2 आहेत सर. दोन लोकल आहे, एक ग्लोबल. हा, एक ग्लोबल कोणता आहे? हा इक्वल क्लास मध्ये ऍक्सेस होणार. ठीक आहे, आणि हा कुठं होणार? फक्त मेथड्स मध्ये. हा, फक्त Methods. म्हणजे हा झाला लोकल आणि हा झाला ग्लोबल. ग्लोबल. समजलं? आता ही गोष्ट आपण क्लासच्या म्हणजे ह्या क्लासमध्ये नुसतं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तो होतो सगळीकडे ऍक्सेसेबल. आता जर मला हा ऍक्सेस करायचा असेल इथे स्टॅटिक मेथडच्या मध्ये, तर होईल का ऍक्सेस? आता ती लाईन आठवा, आपण स्टॅटिक मेथड मध्ये कोणत्या गोष्टींना ऍक्सेस करू शकतो? फक्त ग्लोबल. ग्लोबल.
ग्लोबल व्हेरिएबल होईल का ऍक्सेस? ठीक आहे, मी टाकून बघतो. झाला ऍक्सेस? नाही. काय सांगतोय? नॉन स्टॅटिक. स्टॅटिक मधलेच करू शकतो. तो इथे दिसू शकतो. तो मी समजा इथे 8 केला, तर समजा इथे 8 केला. काय सांगतोय? नॉन स्टॅटिक. Cannot make a static reference to a non-static field. ह्या ग्लोबलचं काय काम आहे का? तो लोकली पण ऍक्सेस होत नाहीये, बरोबर आहे का नाही? मग जर हा आपल्याला सगळीकडे यूज करायचा असेल तर ह्याला काय करावं लागेल आपल्याला? स्टॅटिक. डोके काय होईल आपला? फिक्स होईल. मग समजा इथे ऍक्सेस करायचे किंवा इथे ऍक्सेस करायचे, होईल का ऍक्सेस? हो, होईल. कारण कोणत्याही स्टॅटिक गोष्टीला आपण स्टॅटिक मधून पण कॉल करू शकतो किंवा नॉन स्टॅटिक मधून पण. आठवली कालची लाईन? शिवाचा आता स्टॅटिक गोष्टी ह्या विदाउट ऑब्जेक्ट और विथ ऑब्जेक्ट सुद्धा ऍक्सेस होऊ शकतात आणि स्टॅटिक मधून फक्त स्टॅटिक गोष्टींनाच ऍक्सेस जाऊ शकतो. कळलं? मग मला सांगा, जर आपल्या ह्याच्यामध्ये हा जर ग्लोबल व्हेरिएबल असेल पण जर हा स्टॅटिक नसेल तर त्याला ऍक्सेस करता इथे येईल का? कारण आपली मेन मेथड काय आहे? स्टॅटिक आहे. कळलं? ह्याचं तुम्हाला एवढं सांगायचं की स्टॅटिक व्हेरिएबलला हा कॉन्स्टंट असतो सगळ्यांसाठी. आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं टीव्हीचं. टीव्ही सगळ्या मेंबर साठी सेमच आहे ना. पण जर इथे मी या मेथड फक्त इंट ए इज इक्वल टू जर 20 केलं तर बघा काहीच एरर येत नाही, कारण ह्याचं लिमिटच कुठपर्यंत आहे? ह्याचं लिमिटच कुठपर्यंत आहे? ह्याचं इथपर्यंत आहे आणि ह्याचं कुठपर्यंत आहे? कळलं? हे कर्ली ब्रेसेस संपले ना, ह्याचा विषय संपला. हे स्टॅटिक केल्यामुळे फक्त स्टॅटिक मेथड आपल्याला इथून कॉल होईल डायरेक्टली, बाकी काहीच होणार नाही. कळलं? समजतंय का तुम्हाला? यस सर. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का मला? नाही सर. सेम त्याच आता तेच आहे बघा, नॉन स्टॅटिक गोष्टींना इन्स्टन्स व्हेरिएबल्स मेथड्स असे म्हणतात. कारण नॉन स्टॅटिक गोष्टी इन्स्टन्स व्हेरिएबल्स, इन्स्टन्स म्हणजे आपले लोकल, ते एवढ्यातले एवढ्यातच आहेत ना, एवढ्यातले एवढ्यातच खेळतात, बाहेर येतात का ते? लोकल म्हणतो आपण जो आपल्या जवळचा आणि आपल्या इथलचाच आहे, तो ग्लोबल लेवलला आहे का? नाही. आणि जो ग्लोबल असतो तो सगळीकडे ऍक्सेस होतो. कळलं? समजतंय का आता सगळ्यांना? यस सर. आता काय करू आपण, त्या मेथड्स मध्ये काय करायचं? पासिंग द व्हॅल्यू टू द फंक्शन्स. ठीक आहे, तर आता आपण काय केलंय, आता हे मेथड्स घेतले. ठीक आहे, मी सध्या हे इरेज करतो. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम? आता मी परत काय करतो, इथे एक मेथड लिहितो, पब्लिक स्टॅटिक देतो, म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज पडणार नाही. स्टॅटिक पब्लिक वॉइड ऍडिशन. ठीक आहे,
आता ऍडिशन करायसाठी आपल्याला 2 व्हेरिएबल्स लागतील ना, तर ते आपल्याला कुठून द्यायचे आहेत, दुसरीकडून द्यायचे आहेत. कॉल करू आपण तिकडून. ठीक आहे. जर कॉल करून जर आपण आता इथं वॉइड केलं म्हणजे इथं रिटर्न काय होणार आहे का, रिटर्न म्हणजे जिथून कॉल आलाय तिकडे रिटर्न झालं पाहिजे. तिथं जर आपल्याला वॉइडच्या जागेवर दुसरं काय वापरलं आपण, तर तिकडून कॉल आलाय त्या मेथडला, तिथं त्याचा आन्सर रिटर्न होतो. रिटर्न होतं म्हणजे त्याचा आन्सर तिकडे पाठवलं जातं. समजा तुम्ही काय करताय, एखाद्या गोष्टीला डिलिव्हरीला मागितली, तर तुम्ही डिलिव्हरी केलं ना, तुम्हाला डायरेक्टली जिथून मागवलंय तिकडे जातं ना, बरोबर आहे ना. मग तेच होतंय ते. आता समजा हिला तर ऍडिशन नावाच्या मेथडला तर जिथून कॉल येईल तिकडून कॉल येऊन तिकडे जर त्याचं आउटपुट दाखवायचं असेल तर ते कुठे दाखवायचं. समजा आता मी काय करतो, इथं 2 व्हेरिएबल ह्याच्यामध्ये पॅरामीटर पास करतो. आता पॅरामीटर मध्ये पास कसं आहे, ह्या मेथडच्या आतमध्ये काय करायचे, 2 पॅरामीटर्स पास करायचे. म्हणजे जे 2 व्हेरिएबल्स घेणार होतो आपण ते इंट ए आणि इंट बी. ठीक आहे. आता हे कुठून येणार, जिथून कॉल येईल तिथून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. बरोबर आहे. कॉल करणं म्हणजे मेथडचं नेम टाकणं आणि सिंपल ब्रॅकेट देणं त्याला आणि सेमीकोलन देणं. सिंपल एवढं केलं की कॉल होतो. मग बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये हे केले, आता आपल्याला काय रिटर्न करायचं, तर रिटर्न करायला इथून डायरेक्ट रिटर्न करता येईल का, कारण आपण किती काय वापरले, वॉइड वापरले. ते काय सांगणार, ते सिंटॅक्स शिफ्ट आहे म्हणतात. काय करायला लागेल इथं, आता आपल्याला इंटिजर रिटर्न करायचं आहे ना, मग इथे काय लिहायला लागेल, आता इंट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली एरर येणार. काय सांगताय वाच, ऍड रिटर्न स्टेटमेंट. ते काढतो मी. आता आपल्याला ऍड काय इथं रिटर्न काय करायचंय, ए प्लस बी. ऍडिशन करायची ना. ठीक आहे. आता रिटर्न होणार आहे म्हणजे जिथून कॉल येईल तिकडे जाणार आहे आन्सर. आता मी इथून तिला कॉल करतो सिंपल. तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो, एग्रीगेशन इन द मेन, म्हणजे मेन मध्ये आहोत आपण. ठीक आहे. आणि मेनच्या नंतर आपण काय करतोय, सिंपल काय करतोय, ह्या मेथडला कॉल करतोय. बरोबर. त्याच्यातून जे आन्सर आले ते पण आपल्याला घ्यायचंय ना, बरोबर आहे का. ते कन्वर्ट होऊन येणार ना रिटर्न करून इथं. ते आन्सर इथं घ्यायचं म्हणलं आपल्याला काय करायचं, कसं कॉल करावं लागेल, ऍडिशन. आणि ह्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, मेथडचं नाव आणि इथं 2 पॅरामीटर्स आहेत. मग काय द्यायला लागेल, 10 डायरेक्टली इथं तुम्हाला हे टाकून बघतो. काय करावं लागेल, ऍडिशन. ऍडिशन मध्ये काय करावं लागेल, पॅकेट कम्प्लीट. आपण काय केलंय, फक्त मेथडला कॉल केलंय इथून, एवढंच लक्षात घ्या जरा. हे बाकीचं सिस्टीम डॉट आउटडेट ह्या मेथड जे रिटर्न होणार आहे ना व्हॅल्यू, याची ऍडिशन रिटर्न होणार आहे ना. आता ही आता इथून काय होणार आहे, इथून इकडे जाणार आहे, इथून इकडे जाणार आहे आणि इथून ऍडिशन करणार आहे आणि रिटर्न काय करणार आहे, याची ऍडिशन. ऍडिशन रिटर्न झालेली, रिटर्न कुठं होणार आहे, इथे होणार आहे. इकडून आता एक कॉल गेल्यावर इकडे गेलं, स्टार्ट झाला, इथं आला, ही प्रिंट लाईन प्रिंट झाली. फर्स्ट पहिल्यांदा स्टॅक फ्रेम पुश झाली मेनची, इथे आला, इथून काय केलं, इन मेन मेथड मध्ये आला, आपण फक्त आपल्याला समजण्यासाठी टाकले. त्याच्यानंतर खाली आला, खाली काय प्रिंट करायचे त्याला, किंवा इथं आत आला, आत आल्यानंतर काय एक मेथडला कॉल केले ते आपण. मग मेथडला कॉल कोणते केले, मग ही मेथड इकडे जाणार. डायरेक्ट कॉल कसा गेला, कारण ती स्टॅटिक आहे. स्टॅटिक मधून स्टॅटिक मेथडला डायरेक्ट कॉल जातोय. मग काय आलं, इथून इकडे आला, मग हे काय आलं, 2 पॅरामीटर घेऊन आला. 10 इथं गेला ए मध्ये आणि 5 गेला बी मध्ये. इथं काय ऍडिशन झालं, ए प्लस बी, आणि रिटर्न झालं. रिटर्न झालं म्हणजे काय आलं, जिकडून कॉल आला तिकडं आन्सर गेलं. मग आता आन्सर इथं जाणार ना, मग ह्याची ऍडिशन इथं आली. आपण फक्त सिंपल एवढंच लिहिलं तर फक्त कॉल जाणार ना, प्रिंट होणार का काही. मग ते प्रिंट होण्यासाठी आपण ते कशात टाकलं, सिस्टीम डॉट प्रिंटएलएन मध्ये. कळलं. कॉल करतो, झाली तर ऍडिशन प्रिंट 15.
पण तेच जर मी नॉर्मल एवढंच लिहिलं असतं, आन्सर प्रिंट झालं का? त्यात रिटर्न तर केली त्याने व्हॅल्यू, पण ती आपण इकडे घेणार नव्हतं ना कोण, त्याच्यामुळं हे आपण टाकलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएल म्हणजे ज्याचं त्याचं जे आउटपुट आहे. आता समजा इथं रिटर्न की आपण इंटिजर केलंय, इथं वॉइड केलं, मग ते रिटर्न करणार आहे का? काय नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, इंट सी, आता त्याची ऍडिशन कशात तर स्टोअर करावं लागेल ना, आणि काय सिस आउट तसं नाही जमणार. सी मध्ये हे केलं रिटर्न सी केलं तरी व्हॅल्यू तिकडे जाणार, आणि तिथं डायरेक्टली त्याच्यामध्ये कॉल करून टाकायचं किंवा त्या सीला इकडे ऍक्सेस करायचा. कळलं? मग आता इथं होईल का? इथं काय करावं लागेल, सी मध्ये करावं लागेल. ठीक आहे, पण आपण आता कुठे येणार आहे? इथे येणार आणि इथंच थांबणार आहे. परत खाली येणार, इथून कॉल गेला, इथं आलो, ही प्रिंट होणार. कुठून प्रिंट होणार? ह्याच्यामधून प्रिंट होणार, कन्सोलला. रिटर्न होतं की इथून काही? कळलं? इकडे येते का रिटर्न परत काही? नाही. आता मी परत ह्याच्यात हे टाकतो समजा, दोनदा व्हायला पाहिजे ना. यूज करून बघू आपण काय सांगतोय. The method println boolean is the type of print stream is not applicable for the arguments void. का? रिटर्नच येणार नाहीये, तर मग रिटर्न व्हॅल्यू त्याच्यात दिसेलच कशी? बरोबर आहे ना? समजलं का? येस सर. त्याच्यामध्ये काय डाऊट? Yes, sir. नाही sir. फक्त कॉल देता येईल जर रिटर्न नाही केलं तर. कळलं? कॉल पण कसं येणार, 20,30 केलं. ठीक आहे, आता इथे आन्सर काय येईल आपलं? आता आन्सर इथून नाही आलं बरं का, आन्सर इथून आलं. Yes. कळलं? हेच जर मी इथं लिहिलं, इथं ऍडिशन केली, सिंपल इकडे खाली लिहिलं, इकडं ऍक्सेस होते का? यू कॅनॉट बी रिझॉल्व दी व्हेरिएबल, कारण तो कोणता व्हेरिएबल आहे? लोकल व्हेरिएबल आहे. त्याचं काम कुठपर्यंत आहे? मेथडच्या तिथपर्यंतच आहे. बाहेर काम आहे की त्याचं काही? आणि इथं जर डायरेक्टली रिटर्न सी केलं तरी पण ते काय सांगणार आहे? तुम्ही काय करा, सी कॅनॉट बी रिझॉल्व, ते व्हॉइडचं काय करा, तिथं इंटिजर करा. कळलं? आणि ते काय म्हणतात, सी इज अ लोकल व्हेरिएबल आहे. कळलं? मग आपल्याला समजा इथं ते इंट केलं, तर इथं काय करावं लागेल, इंट त्याला एक सी द्यायला लागेल, आणि त्याच्यामध्ये का पण तरी पण तो काय होणार आहे, तो सी काय होणार आहे? लोकल व्हेरिएबल्स राहणार आहे. कुठे? हे असं होईल ना, मी तुला सांगतो ना, असं होईल ना, तू बोलतोय असं. ठीक आहे, आता हे होईल, पण रिटर्न लिहावं लागेल, आणि आपल्याला डायरेक्ट काय करावं लागेल, रिटर्न सी करावं लागेल फक्त. रिटर्न सी, आता ऍक्सेस होईल. आणि इथे काय करावं लागेल, इथेच करावं लागेल. तिथे प्रिंट करून फायदाच काय ना, कॉल इकडे आलेच नंतर ह्याच्या खाली. हा इथे का? ठीक आहे ना, ते पण करून बघू. बघ बरं काय होतं. लोकल व्हेरिएबल त्याचं काम इथपर्यंतच आहे. व्हॅल्यू इथं एक दिस नावाचा पॅरामीटर असतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहिता, आता ज्यावेळेस इथं हे पॅरामीटर ठीक आहे तोपर्यंत, ज्यावेळेस इथं काहीच नसतं त्यावेळेस इथं काहीतरी असेल ना, व्हॅल्यू तर पास होतात ना आपल्या. ज्यावेळेस काही नसतं तर तिथं दिस नावाचा पॅरामीटर असतो. हा,
आणि हा दिस नावाचा पॅरामीटर कॉमा int a गेला एरर. हा 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 3 हा दिस आहे ना, हा कंपल्सरी आपल्या ह्याच्यामध्ये असतोच. आपण समजा इथे ऍडिशन केलं, इथं पण काय काय होतं, इथं व्हॅल्यू जाती त्यावेळेस इथं एक दिस नावाचा एक सेपरेटली काय असतो, त्याच्यामध्ये दिस 20 आणि 30. कळलं? हा दिस हा कंपल्सरी असतोच. कळलं? जो की आपलं व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन आणि त्यासाठी आपल्याला लागतोच. समजलं? उद्या तर कुणी विचारलं तर तुम्ही एखादी मेथड लिहिता तर ते मेथड मध्ये पॅरामीटर आहे का, तर एक पॅरामीटर असतो जो हिडन असतो, त्याला म्हणतात दिस नावाचा पॅरामीटर. कळलं? आहेत का? हो सर. Yes, sir. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? आता 5 केलं, इथे 2 केले तर मी इथे 3 पण करू शकतो ना. इंट सी, हा सी काढावा लागेल मला कारण आपण तिथे सी घेतलं. ठीक आहे. रिटर्नच करायची व्हॅल्यू रिटर्नच करायची ना. सी असे तुम्ही किती घेऊ शकता, इथं किती पण घेऊ शकता. कळलं? आता इथे फक्त काय होणार आहे, फक्त आर्ग्युमेंट्स मध्ये आपल्याला वाढवायला लागतील. वाढले जिथे एवढे आता कॉल करताना जेवढे इथून टाकतात ना, तेवढे घेणारे पण पाहिजेत ना. आता इथून पाठवतोय आपण कॉल, किंवा मी तुम्हाला एवढं हे पाठवतोय, मला ऍडिशन करून दे, मग ते इथं घेत आहे, त्याचे ऍडिशन करतोय आणि रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय? इंटिजर रिटर्न करतोय. रिटर्न घ्यायला कोण आहे? हे प्रिंट आहे आणि डायरेक्टली कुठे आहे, ह्याच्यामध्ये ते प्रिंट होत आहे. ह्याच्यामध्ये जे आन्सर रिटर्न होतं इथून ते इथे ह्याच्यात येत आहे आणि इथं आल्यानंतर ह्याला त्याला प्रिंट करते. कळलं? समजलं का? हो Yes, सर. sir. मी रन करून दाखवतो तरी पण. आली 90. आपण इथेच आहे, हे गेलं, ह्या 3 पॅरामीटरला घेऊन गेलं, इथं आलं, त्याचं पॅरामीटर टाकले, आतमध्ये आलं, ह्याची ऍडिशन केली आणि रिटर्न काय केलं? इंटिजर रिटर्न केला. आता जर मी इथं स्ट्रिंग रिटर्न केलं तर होईल का? काय सांगते वाचा? टाइप मिसमॅच कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम इन टू स्ट्रिंग. जे इनपुट दिलंय ते आपण काय दिलंय? इनपुट काय दिलंय आपण? इंटिजर. इंटिजर. आणि आपण त्याला Integer. कसं टाकतो रिटर्न करायच्या वेळेस? स्ट्रिंग. मध्ये. ते होईल का कन्वर्ट? नाही. ते नाही. सांगतो. टाइप मिसमॅच कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम इन टू स्ट्रिंग, कारण आपण कोणते व्हेरिएबल दिले आता? इंट. मग आपल्याला इथे काय वापर लागणार आहे? इंट. कळलं? स्ट्रिंगच्या वेळेस स्ट्रिंग, इंटच्या वेळेस इंट. कळलं? रिटर्न स्टेटमेंट खूप महत्वाचं. रिटर्न स्टेटमेंट पुढे आपल्याला ऍडव्हान्सला पण खूप लागतं. कळलं? त्याच्यानंतर आता पुढे, आता हा कोड बघा, इथे काय होतंय, एक स्टॅटिक वॉइड ऍड नावाची मेथड आहे. आन्सर याच्यावर टाकलंय इंट आन्सर इज इक्वल टू a प्लस बी, आणि इथे प्रिंट काय केलंय? सिस्टीम डॉट प्रिंटएल मध्ये आन्सर प्रिंट केलंय. ठीक आहे. एक पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड घेतली आहे. ठीक आहे. वन मिनिट हा.
ठीक आहे, आपण काय केलं इथे पब्लिक स्टॅटिक वॉइड. आता आपला कोड आपला स्टार्ट कुठून होणार आहे? मानसी आपला कोड स्टार्ट कुठून होणार आहे? मानसी आपला कोड स्टार्ट कुठून होणार आहे इथे? मेन मेथड पासून सर. हा, मग आता इथून मेन मेथड स्टार्ट झाला. इथं आपण त्याच्यानंतर परत काय केलं, इथे आपण स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवलाय. कशासाठी? येस सर. इनपुट घेण्यासाठी. हा, इनपुट घेण्यासाठी एक क्लासचा ऑब्जेक्ट केलाय जो की युटिल नावाच्या पॅकेज मध्ये, ते आपण इम्पोर्ट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इथं आलं, इथून स्टार्ट झाला, इथे आला एक आपला ऑब्जेक्ट क्रिएट केला न्यू स्कॅनरचा. आता ह्याच्या थ्रू आपल्याला काय करायचंय, इनपुट घ्यायचंय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटल मध्ये एक सिंपल लाईन प्रिंट केली, जे की कन्सोलला आपल्याला दिसायला पाहिजे ना की काय ऍड करायचं. येस सर. काय केलं, एंटर द व्हॅल्यू ए आणि बी. एज मध्ये काय टाकलं आपण, आपल्याला जी व्हॅल्यू कमांड लाईनला पाहिजे ती, ही पण ज्यावेळेस पाहिजे, सॉरी रन टाइमला जी व्हॅल्यू पाहिजे ती, रन टाइमला ह्या बी मध्ये काय टाकायचं, ए मध्ये टाकायची, ते आपल्यावरती. आणि नंतर आपण काय केलं, ए आणि बी ला काय केलं, कॉल केलं. आता मग ए मध्ये आणि बी मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार, जी की आपण काय टाकली रन टाइमला टाकतोय ती. आणि आर्ग्युमेंट्स कुठे जाणार, मग ही कॉल केलं ऍड नावाची मेथड कुठे आहे, इकडे. मग इथं आल्याच्या नंतर ए आणि बी मध्ये व्हॅल्यू कुठे गेली, जी आपण इथून टाकली ती इथे आली. आन्सर मध्ये ऍडिशन झालं आणि इथं काय आलं, आन्सर प्रिंट झालं. कळलं? असा चालतो फ्लो. जर इथं कॉल केलंय तर ती कॉल कडे जाणार, ती कॉल कम्प्लीट करून परत इथेच येणार. इथून आल्यावर मग पुढे स्टार्ट. कळलं? आता त्याच तसंच ह्या मेथडला ह्याला सांगा मला काय होणार आहे. आपला कोड स्टार्ट कुठून होणार आहे? हा, आता त्याच्यानंतर हे काय होणार, इथे काय होईल, एसओपी म्हणजे सिस्टीम डॉट प्रिंटएलएन. मग फक्त काय होणार, एंटर एक्स आणि वाय. त्याच्यानंतर काय केलंय परत मानसी पुढं, स्क्रीन दिसत नाही तुमची, शेअर केली दिसतीये. दिसते नाही सर. तुमची प्रोफाईल फक्त तरी दिसतं तेवढंच. आता दिसते, लोड होते 2 मिनिटं. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. दिसते सर. तर माझा नेटवर्क प्रॉब्लेम वाटतं, ब्लर दिसते कारण की ते थोडी थोडी. श्रेयस आहे का? ठीक आहे साक्षी, तू सांग पुढे काय होतंय. स्कॅनर क्लास वापरला ना? साक्षी आवाज येत नाहीये. स्कॅनर क्लास वापरला इनपुट घेण्यासाठी. नंतर काय केलंय, 2 इनपुट घेतल्यात. इंडेक्स मध्ये काय केलंय, एक नेक्स्ट इंट घेतलंय आणि एक वाय मध्ये काय स्टोअर केली व्हॅल्यू, इंटिजर. आणि काय नंतर किती मेथड कॉल केलेत, ऍड, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आणि इकडे काय केलंय, स्टॅटिक मेथड लिहिलेत बघा. ऍड मध्ये काय केलं, ऍडिशन केली, मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन केली आणि मल्टिप्लिकेशन प्रिंट केली. त्याच्यामध्ये परत सबट्रॅक्शन मध्ये काय केलंय, 2 व्हेरिएबल मधून इथून पाठवले सबट्रॅक्शन मध्ये एक्स आणि वाय, त्याची सबट्रॅक्शन केले आणि प्रिंट केले. त्याच्यानंतर परत काय केले, डिव्हिजन केली, डिव्हिजनला पण सेम. कळतंय? आता इथे पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये काय केलंय, इंट मेन, आपण मेन मध्ये ते दाखवले. आपल्याला आता समजा ही मेथड कॉल करायची आहे, वॉइड फंक्शन आणि एक्स प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, तर हिला डायरेक्ट स्टॅटिक मधून आपल्याला डायरेक्ट कॉल करता येईल का? येईल का करता कॉल? नाही ना. त्यासाठी काय करावं लागेल, त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला या क्लासचा. आता इथे कोड आहे, इथे डेमो आहे ऍक्च्युली, इथे चुकलंय थोडस. तर ह्या कोडचा म्हणजे इथे डेमो असाइन करा फक्त. डेमोचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि आपण काय केलं, या ऑब्जेक्ट डॉट फंक्शनला कॉल केलं.
आता डायरेक्टली ऑब्जेक्ट डॉट फंक्शनला कॉल केलं तर ह्याच्यात पॅरामीटर एक आहे कोणता तरी आधी, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये पॅरामीटर कोणता आहे, इंट एक्स नावाचा, बरोबर आहे. पण आपण कॉल कसं केलंय, विदाउट पॅरामीटर कॉल केलंय ना, ऑब्जेक्ट फंक्शन. मग ऑब्जेक्ट फंक्शन डायरेक्ट विदाउट कॉल केलं, मग आपल्याला काय आला, एरर आला, कारण आपण पॅरामीटर तिथून पास नाही केला. कळलं. आपल्याला एरर काय येणार, मेथड फंक्शन इन द क्लास डेमो कॅनॉट बी अप्लाइड टू गिवन टाइप्स ऑब्जेक्ट फंक्शन. कारण का, इंट रिक्वायर्ड काय, इंटिजर काय, इंटिजर एक्स. इंट फाउंड नो आर्ग्युमेंट्स पास होतात का इथून, नाही. मग काय होतंय, त्याला आर्ग्युमेंट्स भेटतात का, नाहीये. मग मेन रिझन काय आहे, आपले रिझन ऍक्च्युअल अँड फॉर्मल आर्ग्युमेंट लिस्ट डिफर इन द लेंथ. आपण काय केलं, इथून आपले पॅरामीटर्स पास नाही केले, त्याच्यामुळे त्याने काय केलं, एरर दिला. कारण ऑब्जेक्ट डॉट फंक्शन नावाची मेथडच नाहीये. ऑब्जेक्ट डॉट फंक्शन आणि एक पॅरामीटर पास केलेली मेथड आहे. कळलं. तोच कोड करून बघू आपण. आता आपली नॉर्मल नॉन स्टॅटिक मेथड आहे ना. नॉन स्टॅटिक मेथड कोणती होती, तिथं तीच वापरू आपण. वर्ड फंक्शन आणि इंट एक्स, आणि काय केलं तर आउट मध्ये आपला एक्स जो येईल, एक्स ला काय केलं, फक्त प्रिंट केलं. ठीक आहे. आता काय होईल, हिला डायरेक्ट कॉल जाईल का, डायरेक्ट असं फंक म्हणून जाईल का, फन नाही सर. नाही, स्टॅटिक नाही. ऑब्जेक्ट क्रिएट करतो मी एखादी. ठीक आहे. आता ती मेथड कॉल करतोय मी. डॉट कोणती मेथड आहे आपली, फंक्शन. आता ही डायरेक्टली इथं दाखवते की फंक्शन इंट एक्स, बरोबर आहे. पण मी डायरेक्टली इथं लिहिली फक्त. होईल का कॉल ती, अशी फंक्शन अशी मेथड आहे का इथे कुठे, नाही सर. इथे काय करावं लागेल, आपल्याला एक पॅरामीटर पास करावं लागेल जो की इंटिजर असेल. गेलं एरर. आता होईल रन. आता काय प्रिंट होईल, 5. कळलं. कारण ती इथून कॉल झाली, इकडे गेली, इथून आल्याच्या नंतर हे प्रिंट केलं आणि परत इकडे आली. कळलं. येस सर. मग तेच जर सिंपल, आता ऑब्जेक्ट डॉट फंक्शनला 5 झालं. आता मी तेच इथे सांगत होतो बघ, जर आता इथं फक्त पॅरामीटर पास नाही केला तर तिथे परत कोणता एरर देणार ते पण दाखवतो. आला तोच एरर, द मेथड फंक्शन इन द टाइप बॉटल इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द आर्ग्युमेंट्स. तोच आहे ना, द मेथड फंक्शन क्लास डेमो कॅनॉट बी अप्लाइड टू गिवन टाइप्स आणि नॉट आर्ग्युमेंट्स. कळलं. आता आर्ग्युमेंट पास करणं, पासिंग द व्हॅल्यू टू द फंक्शन. आपण फंक्शन मध्ये व्हॅल्यूज पास केले ना, इथं 5 पास केली, ती 5 कुठे गेली, इथे गेली ह्या एक्स मध्ये, आणि एक्स मधून इथं प्रिंट झाली. कळलं. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही सर. आता इथे पुढे नाही सर. काय केले, क्लास घेतला डेमो. त्या डेमो मध्ये काय केले, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय त्या डेमोचा. ठीक आहे. आता त्या डेमो मध्ये, आता ही पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन एक स्टॅटिक मेथड आहे आणि ही नॉन स्टॅटिक मेथड आहे ना. ह्याचा ब्रॅकेट इथे ब्रॅकेट इथे क्लोज होतोय. ही फक्त आपण आधी वरती घ्यायचो, आता खाली लिहिली. ठीक आहे.
पहिल्यांदा आपलं एक्झिक्युशन कुठं पण असेल मेन मेथड मध्ये गेलं, त्याच्यानंतर एक डेमोचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, म्हणजे कोणता ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर कोणत्या मेथडला कॉल लिहिलं, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कोणतं आहे आपला इथे, त्याच्यामध्ये 10 पास केला, इथे आलं. इथं आत आल्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट मध्ये काय आलं, इन फंक्शन मध्ये आलं म्हणून प्रिंट केलं, आणि एक्स काय झाला आपला प्रिंट झाला. त्याच्यानंतर खाली परत काय केलं, ऑब्जेक्ट डॉट फंक्शन डॉट 10.5 एफ केलंय. आता आपल्याला जे फंक्शनच्या आतमध्ये पॅरामीटर आहे तो आपला कोणता आहे, इंटिजर, बरोबर ना. पण आपण इथून पास काय केलाय, फ्लोट व्हॅल्यू. फ्लोट व्हॅल्यू केल्याच्या नंतर काय होणार आहे, आपण कोणत्या फ्लोट व्हॅल्यूला एखाद्या इंटिजर व्हॅल्यू मध्ये बसू शकतो का, नाही बसू शकत. मग आता समजा आम्ही इथं 5.1 केलं असतं, गेलं असतं का ते काय सांगतंय, एक तर ते डबल कर, याचा मिनिंग इथे डबल कर, अदरवाइज काय करा, the method function in type bottle is not applicable for the argument doubles. ते इंटिजर साठी नाही, ते डबल साठी. तुम्ही काय केलंय, आर्ग्युमेंट कोणता पास केलाय, डबल आर्ग्युमेंट पास केलाय. त्याच्या पुढे जर एफ वापरला असता मी, तो झाला असता फ्लोट. तर तिथे काय आलं असतं परत, कळलं. इथे कोणता पाहिजे, इथे इंटिजर पाहिजे. तुम्ही कोणता पास केलाय, काय फंक्शन मेथड फंक्शन इंट एक्स इन द टाइप ऑफ बॉटल. हे कशात आहे, ह्या बॉटलच्या टाइप मध्ये, बरोबर आहे. इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द आर्ग्युमेंट फ्लोट. याच्यामधून आर्ग्युमेंट्स कोणता पास केले आपण, 5.f. मग तो कोणता आहे, फ्लोट व्हॅल्यू झाली. डेसिमल व्हॅल्यू इंटिजर व्हॅल्यू एक्सेप्ट करते का, नाही करते. मग त्याच्यानंतर इथे काय आलं, ते काय सांगतंय, तुम्ही जे पॅरामीटर पास केलाय तो कोणता आहे, फ्लोट आहे. आणि तुमच्या मेथड मध्ये तो आपल्या पास केलाय तो कोणता आहे, इंटिजर. ते जर Integer. 5.5 केलं तर काय होणार आहे, डायरेक्टली आहे तसं एक्झिक्युशन होणार आहे. कळलं. उद्याचा इंटरव्ह्यूला तुम्हाला जर तुम्हाला एक मेथड दिली, त्या मेथड मध्ये काय केलं, इथे इंटेक्स केली, इंटेक्स केली, कॉमा फ्लोट बी केला, ठीक आहे. जसं इंट प्रिंट केलाय तसंच काय करू, फ्लोट पण प्रिंट करू, ठीक आहे. आता जर इथून कॉल करायचं असेल ह्याला, तर काय करावं लागेल, इथं आपल्याला एक इंटिजर दिला, आता कोणता द्यायला लागेल इथे, Float. 5. आणि आता तरी पण एरर काय येतोय, कारण जी डेसिमल पॉइंटची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली बाय डिफॉल्ट विदाउट एफ वापरता, तर तिला बाय डिफॉल्ट आपला जेव्हीएम काय डबल. Double. आणि आपल्याला आपण सिलेक्ट केलाय फ्लोट, Float. लागेल एफ. Yeah. मग काय झालं, इथून ही व्हॅल्यू गेल्या, इथे आत गेल्या, फ्लोटला फ्लोट गेली, इंटिजरला इंटिजर गेली, आणि इंटिजर आणि फ्लोट काय आलं, प्रिंट झालं. कळलं. Yes, sir. Yes, sir. आता आणखी एक, आता फ्लोट एक केली, ठीक आहे. तीच जर मी इथे व्हॅल्यू अजून एक लॉंग सी घेतो, ठीक आहे. इथे मला लॉंग सी मग कोणती व्हॅल्यू द्यायला लागेल, काय सांगतोय रे, the method function in float long in the type of bottle is not applicable for the arguments in float and int. Fix for changes काय सांगते ते, इंटिजर, फ्लोट आणि लॉंग. तर ते चेंज काय करायला होतंय, तर ते long मध्ये convert करायचं. आता काय करते,
The literals of this of the type integer is out of range. सर पण लॉंग पाहिजे ना. लॉंग ची साईज काय जर हीच मी डबल मध्ये टाकली तर चालेल 32 bit. ठीक आहे मी तर 0.5 करतो परत त्याच्यात. आता लॉंग मध्ये चालेल का मला सांगा इंटिजर जर मोठी इंटिजर व्हॅल्यू असेल तर ती कशात टाकतो आपण लॉंग मध्ये. हा मग इथे व्हायला Long पाहिजे मध्ये. हम्म. हो sir. सर स्मॉल एल टाका लॉंग. हा स्मॉल एल. ठीक आहे आता होईल का डेसिमल काढतो काय सांगते आता सर जसं यफ टाकला 10. आता सांगतो इंटिजरची व्हॅल्यू इंटिजर किती पर्यंत घेतो आपलं -127 टू +120 पर्यंत रेंज 28 पर्यंत रेंज घेतं ठीक आहे आता तेच give the range of long data types in Java. The minimum value काय आहे 9 lakh हा 9 lakh नाही तेच म्हटलं बरोबर आहे ना 9 करोड अरे हे ना त्याच्यात आहे बिलियन आणि ट्रिलियन तुम्हाला माहिती का रीड करता येतं 16 हे थर्ड आले 3 आले पहिल्यांदा अरे खूप मोठं आहे मिनिमम व्हॅल्यू ह्याची ही आहे आणि मॅक्झिमम कोणती आहे ही इथपर्यंत ते किती करू शकतं व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतं आता हे रीड का करता येत नाहीये कारण हे 64 बाईट साइन मध्ये त्याच्यामुळं Yes. ते काय सांगू दिस मेक्स द सुटेबल फॉर स्टोरिंग द लार्जर इंटिजर व्हॅल्यू इफ यू नीड टू अनसाइन द 64 बीट इंटिजर इंटरव्हर्ट टू जावा 8 रेंज फ्रॉम दी 0 टू 18 म्हणजे 0 पासून ह्या व्हॅल्यू पर्यंत ह्याची रेंज आहे कळलं आता त्या साईजचा नंबर आपण पास काय करत होतो इथे झाला ऍक्सेप्ट ह्याच्या पुढे गेला त्याच्या आउट ऑफ रेंज गेला की होतं काय ऍक्सेप्ट कळलं आता कुठे एल ची काय गरज आहे झालं ऍक्सेप्ट कारण त्या लॉंगची साईजच एवढी आहे तुम्ही मॅक्झिमम तेवढंच वापरू शकता किती 18 याच्यापर्यंत आता आपण 34 केलं इथं त्याच्यात जर मी ऍड केलं फक्त होतं का ऍक्सेप्ट 64 बीट मध्ये जेवढी ऍक्सेप्ट होती व्हॅल्यू तेवढीच घेणार ते एक्स्ट्रा घेणार आहे का ह्या व्हॅल्यूचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन झालं तर पाहिजे ना मेमरी तर स्टोअर झाली पाहिजे ना त्याला त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स पण आता मग जर याची बसत नसेल तर आपण कशात टाकणार ते समजा आपली मोठी व्हॅल्यू आहे कशात टाकणार डायरेक्टली स्ट्रिंग आणि स्ट्रिंग कोणती बी स्ट्रिंग डिक्लेअर करताना आपल्याला त्याला कशाला टाकावं लागते डबल कोट्स मध्ये कळलं येस सर. झालं प्रिंट ऍज इट इज हे स्ट्रिंग लिमिट आहे का स्ट्रिंगची बाय डिफॉल्ट साईज असते आपली किती असते बाय डिफॉल्ट साईज स्ट्रिंगची डिफॉल्ट साईज काय असते स्ट्रिंग इन्क्रीज होत जाते ना
जशी इंटिजरला आपल्याला साईज आहे 4 बाईट, डबलला किती आहे 8 बाईट, तशी स्ट्रिंगला पण एक डिफॉल्ट साईज असेल ना. सिंपल आहे. जशी ह्याला व्हॅल्यू आहे तशी त्याला पण असणार ना. Yes, sir. स्ट्रिंग डिफॉल्ट व्हॅल्यू किती बिट्स व्हॅल्यू असेल फर्स्ट त्याला. डिफॉल्ट ऑफ द स्ट्रिंग किती आहे, काय ती स्ट्रिंग काय असती. नाही, Sir, but the C language मधले ना. ज्या वेळेस तुम्ही स्ट्रिंगला असाइन करता व्हॅल्यू, तर सगळ्यांदा ती सगळ्यात पहिल्यांदा 16 बिट्सची व्हॅल्यू घेते. ती फुल झाली की ती इन्क्रीज करते, स्वतःला इन्क्रीज करत 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 जर झाली, त्याच्यानंतर पुढे गेली ती 32 बीट होणार. तुम्ही अजून वाढवत गेला तिला 64 होणार, त्याच्यानंतर अजून वाढवत गेला 128 करणार. ती डायनॅमिकली मेमरी अलोकेट करते, जशी तिला लागेल तशी ती ऍड करत जाते. कळलं. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डिक्लेअरिंग करेल तेव्हा स्ट्रिंगची डिफॉल्ट व्हॅल्यू किती असती, नल. कळलं. हा क्वेश्चन एक बघू. आता एक पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये परत काय केलंय, ऑब्जेक्ट बनवलाय डेमोचा आणि ह्या मेथडला परत नॉन स्टॅटिक मेथडला कॉल केलंय. ऑब्जेक्ट 10 आणि इथं फंक्शन मध्ये काय केलंय, कॅरेक्टर पास केलाय. ठीक आहे. आणि इथं एकच फक्त व्हॅल्यू दिली ना. आता एक्स काय आपला फ्लोट आहे, फ्लोट मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार आहे, ह्याच्यातली फ्लोट व्हॅल्यू कोणती, फक्त हे 10.5. हा इथेच ट्रू होणार, बाकीचं सगळ्यांना काय होणार, फॉल्स होणार. कळलं. ह्याच्यामध्ये रिटर्न व्हॅल्यूज आपण रिटर्न म्हणलो होतो मगाशी, क्लास डेमो इंट काय केलंय, इंटिजर. आता इथं रिटर्न टाइप काय आहे, आपण मगाशी इथं इंटिजर वापरला होता, आठवते का, वॉइडच्या ऐवजी इथे इंट केला तर काय करावं लागणार आहे आपल्याला, इंटिजर रिटर्न करावं लागेल ना. जे पॉसिबल आहे का, आता पॉसिबल आहे का इथं, कारण इथं काय काय आहे, स्ट्रिंग पण आहे फ्लोट पण आहे. होईल का ते, हा रिटर्न करायला इथे इंटिजर रिटर्न होईल का, नाही. कळलं. तेच केलंय त्यांनी तिथं, ते इंटिजर फंक्शन इंडेक्स केलंय, रिटर्न काय केलं x+10, आपण ते मगाशी केलं तर तेच. पब्लिक स्टॅटिक वॉइड मध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि डायरेक्टली कॉल केलं, व्हॅल्यू दिली, इथं गेलं 10 ह्या x मध्ये गेला, x+10 झालं, मग किती व्हॅल्यू झाली आपली 20, रिटर्न काय झाली इथं, कारण ही आपण व्हॅल्यू रिटर्न केलेली system.out.println मध्ये टाकलं नाही, त्याच्यामुळे आउटपुट आलं का आपल्याला, नाही. आपण मगाशी केलं होतं ना, आहे. इथं इंट घेतो नॉर्मल, हे काढून टाकतो. ठीक आहे. डॉट कोणती मेथड आहे आपली, इथे व्हॅल्यू आपण कोणती व्हॅल्यू द्यायची, इंटिजर द्यायची ना, इंटिजर दिली, ती व्हॅल्यू गेली, रिटर्न पण झाली, पण इथं घेणारे कोण आहे का, काय आउटपुट काय येणार आहे, काहीच येणार नाही, नो आउटपुट, प्रिंटच नाही केलं ना. 0 म्हणजे तरी 0 आलं ना, काहीतरी काहीच आलं नाही ना. मग जर आउटपुट ह्याच्यामध्ये ह्याच्यात आलंय, ते फक्त शो करायचंय, सिस्टीम डॉट आउट क्लास कशाला कनेक्ट करतो आपल्याला, हेच सांगितलंय ते. इथं काय केलं त्यांनी, नुसतं फंक्शन कॉल केलंय, आपण पण कॉल केलं, पण कशातून केलं, system.println मधून, त्याच्यामुळे ह्याचा आन्सर 20 आलं, पण ते ह्याच्यात प्रिंट झालं. इथं केलं का त्यांनी, नाही केलं, त्याच्यामुळे नाही.
आता उद्यापासून आपण अरे चालू करू. ठीक आहे, नॉर्मल रीड करून या. आता ह्या व्हिडिओ मध्ये जे जे कोड्स येत आहे हे कोड्स सगळे राईट डाऊन करा. लेक्चर बघा, लेक्चर बघून सगळे कोड्स आपले राईट डाऊन करा. कळलं? सर शेअर पण करा ना. मी पीडीएफ चे फोटो शेअर करणार नाहीये. तुम्हाला लेक्चर करायचंय आणि लेक्चर मधून स्क्रीन स्टॉप करूनच राईट डाऊन करायचे. कळलं? हो सर. मला फोटोज पाठवले की रट्टा मारताय नुसता, एका दिवशी सगळं चालू करताय, सगळं लिहून काढताय. आणि आतापर्यंत जेवढं झालंय त्याचे मला पीडीएफ करून फोटो झाले पाहिजे, वरती नेम पाहिजे प्रत्येक पेजला. कळलं? हो सर. ठीक आहे, लिफ्ट केलं तर चालतं. मला मी रेकॉर्डिंग टाकतो लगेच.